सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. हर हर महादेव. तर आज आपण जाणार आहेत आर्य कॉलनीच्या 22 नंबर मध्ये महादेवाच्या मंदिरात. यो तर आपण पहिलं करून घेतो पूजा. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. मग हे आपली आजची ड्रेसिंग काय बोलते पटकडी. लिफ्टचं बटन दाबलेलं आहे आणि आता आपण एंटर केलेलं आहे. मग आपण लिफ्ट मध्ये कोण नव्हतं म्हणून फोटो काढायला चालू केले. या खच्चा खच्चा खच्चा. गॉगलवर तर एकदमच भारी कडक. हे आपले नंदी महाराज. तर आपण घेतली नंदी महाराजची सवारी आणि लावले त्याचेच अफर्मेशन जे आपल्याला ऐकत ऐकत जाण्यासाठी मजा येते. कारण आपल्याला सकाळी तर टाइम नसतो, दुपारी पण टाइम नसतो, रात्री पण टाइम नसतो. मग त्या का म्हणून ट्रॅव्हलिंग करत करत आपलं इन्फॉर्मेशन ऐकत जायचं मस्त मजा वाटते. तुम्ही ऐकून तरी बघा. पहिलं तुम्हाला कंटाळा येणार, पण नंतर मजा. मग नंतर ते संपल्यानंतर आपण लावतो मनी मंत्र आणि ते पण ऐकत ऐकत आपलं निघायचं. लेट आपलं मनी मंत्र पण कानामध्ये एअरफोन टाकायचे आणि ऐकत चालत राहायचं. आपलं काम ते काम पण होतं आणि ऐकण्याची पण मजा येते. तुम्ही ऐकून तरी बघा, खूप इफेक्ट पडतात. मग आपलं गाणं ऐकत ऐकत पुढे 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 निघालो. मग आपण आता पोचलेलो आहे मलाडला. मलाडपर्यंत आल्यानंतर मग आपल्याला खूप कंटाळा आला चालून चालून गाडी. म्हणून तर विचार केला कुठेतरी काहीतरी खाण्यासाठी बघूया, जर भेटलं तर मजा येईल. शोधत 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 राऊंड मारत मारत नागमोडी वळण घेत घेत एकदम धूम शेवटी आपल्याला दिसला एक ज्यूस सेंटर. तर आता आपण इथे आपल्या नंदी महाराजांना देऊया विश्रांती आणि पहिलं पिऊन घेऊ आपले ज्यूस. 20 रुपये ग्लास फक्त. एक नंबर आहे. येऊन बघा एकदम. मग आपण पुन्हा निघालो आपल्या पुढच्या फेरीला. पहिला घेतला सनटॅन प्रोटेक्टर, हेल्मेट आणि आता पुन्हा निघालो आपल्या रस्त्यावर. चला तर 1 2 कसा वाटतो टांग. चलो चलो. हरजो 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 हरजो. आता हे आलं नागमोडी वळून. तर इथे आपल्याला थांबावं लागणार, स्लो करावं लागणार आणि गे पुन्हा. मग आता आपली पेट पूजा तर झाली. आता आपल्या नंदी महाराजची पण पेट पूजा करावी लागेल ना. म्हणून आपण निघालो पेट्रोल पंप मध्ये. या काय बघतात हो. हरजो 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 हरजो. हे आपण पोहोचलो आता पेट्रोल पंपवर. आपल्या नंदी महाराजांची पेट पूजा करूया आणि एवढं झाल्यानंतर बघूया. आता आपली पेट पूजा झालेली. आपण निघालो आर्यमध्ये. हे आपलं पाईपलाईन आहे. पाईपलाईनच्या कडे आलो मुरारजीनगरला ट्रॅफिक जाम असल्यामुळे आपण कट मारत 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 एकमेकींना वाचत असं पुढे 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 पळत 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 कट मारत. बसवाल्याने खूप त्रास दिला आम्हाला. तरी पण आपण कसं तरी पुढे जाऊन ओव्हरटेक केलात म्हणजे आपण जिंकलोच. आपल्याला कोणी हरवेल काय. आलो एकदम सन 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 सन. फिल्टर पाडा क्रॉस केलेला आहे. फिल्टर पाड्याच्या नंतर आपण आलेलो आहे आरे 22च्या जवळजवळ. राईट साईडला जे आहे ना आईस्क्रीम मस्त होते, म्हणजे आपलं लस्सी वगैरे येते खूप प्रकारचे. मग आता आपण पोहोचलेला आहे एकदम मंदिराच्या जवळजवळ. आता मंदिराच्या गेटवर आपण थांबून तुम्हाला दाखवतो. हे बघा स्वयंभू श्री तपेश्वर महादेव मंदिर. एक नंबर आहे. तुम्ही येऊन बघा. आतमधला नजारा तर बघा तुम्ही. आता मी आत जातो. हे बघा एकदम रस्ता थोडा खडबडीत आहे पण एकदम गावाची फिलिंग येते. एकदम कडक. तुम्हाला असं वाटेल तुम्ही गावीच आलात. एकदम आतमध्ये जास्त नाही, अर्धा किलोमीटर असेल. नंतर हे आपलं मंदिर आहे. एकदम शांत सुसाट. इथे लग्न पण होतात. खूप काही इथे प्रोग्राम होतात, लग्न होतात. आपल्या महाशिवरात्रीला जेवण वगैरे असतं. आणि इथे प्रत्येक म्हणजे देव आहेत. गणपती आहे ते तुम्हाला पुढे दाखवतो मी. आता जेव्हा आपण इथे नंदी महाराजला उभा केलं गेलो पुढे जाऊन आता आपण इथं पाण्याची सोय पण आहे, बसण्याची सोय पण आहे. इथे हात वगैरे धुतले, पायावर पाणी वगैरे घेतलं, डोक्यावर पाणी घेतलं. कारण मंदिरात जाण्याच्या अगोदर आपल्याला हे करावं लागतं. आपण कुठे कुठे कसं कसं फिरून येतो माहिती नसतं. मग हे स्टार्टिंगला आहेत आपले गणपती बाप्पा मोरया. मग गणपती बाप्पाचे घेतले दर्शन आणि पाया पडून आपण निघालो पुढे. गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आपण गेलो नंदी महाराजकडे. हे आमच्या महादेवाचे भक्त नंदी महाराज. मग नंदी महाराजाकडनं आपण पुढे गेलेलो आहे. मग नंदी महाराजकडनं आपण गेलो आपल्या बाप्पाकडे म्हणजे महादेव. शंभो पार्वते शिव हर 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 महादेव. हे आहे तिकडचे फेमस स्वयंभू तपेश्वर महादेव. किती गोंडस दिसतो बघा.
इकडे आतमध्ये आपल्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी आहे, पण तेवढं आपल्याला जमणार नाही कारण तिकडे पुढे देव आहेत. तर आपण इथेच पाया पडल्या, डोकं टेकवलं आणि आपली चूक भूल सगळी माफ करून घ्या बोललो. काय झालं असेल टाळ्या वाजवल्या. नंतर पुन्हा एकदा पाया पडलो आणि त्यांना सांगितलं की सर्व माझ्या मागचे जे काय आहे संकट वगैरे हे ते टाळून द्या आणि गर्जना केली, शंभो पार्वते शिव हर 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 महादेव. आणि मग निघालो तिथून निघालो, बॅग उचलली माझी आणि बाहेर आलो. मग आपण महादेवाला पाठ करून जाऊ शकत नाही, त्या कारण आपण पहिलं गेलो त्यांच्या भक्ताकडे, पवन पुत्र हनुमान की जय. मग पुन्हा आलो महादेवाकडे. मग महादेवाला आपण पाठ करून खाली उतरू शकत नाही, त्या कारण आपण त्यांच्याकडे तोंड करून आपण उलट्या दिशेने उतरलो पायऱ्या. उलट्या दिशेने पायऱ्या उतरलो आणि नंतर मग आपण केला टर्न केल्यानंतर इकडे आपल्याला दिसतात शिर्डी के साईबाबा. मग साईबाबांचे दर्शन घेतले आपण जाऊन. साईबाबाची पण मूर्ती आहे इथे. आणि पुढे गेल्यानंतर आई, काळूबाई, अंबाबाई ह्याचे पण आहेत. खूप सारे इथे मंदिर आहेत, आपण इथे येऊ शकतो. इथे लग्न कार्य वगैरे होतात, खूप काही इथे म्हणजे फंक्शन होतात. महाशिवरात्रीला इथे मोठे मोठे भंडार असतात. एवढी जागा नाही, ही सर्व बसण्यासाठी खूप मस्त आहे. हे आपले नंदी महाराज इकडे विराजमान झालेले आहेत. आणि तिकडनं आपण निघाल्यानंतर मस्तपैकी रील बनवलेले आहेत, एकदम गाडी चालवता सेफ्टी घेऊ ना भाई. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए. हा इंस्टाग्रामवर टाकलेली आहे रील, पण नाही प्रतिसाद येत काय. पण आपलं चालत राहतं, टाइमपास म्हणून करत राहतो. मग इकडनं जाता जाता आपल्याला झाली संध्याकाळपर्यंत. गाणे गात 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 मस्त कानामध्ये ओरफून टाकला आणि निघालो. जाता जाता आपल्याला झालेलं आहे संध्याकाळ. हे आपल्या एरियामध्ये शिरलेलं आहे. आपण राहतो शांतीनगरला, तर डोंगरीला असाच रस्ता आहे. तर काय करणार, स्लो 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 सर्वांना वाचवत आपले स्टंट आणि रायडिंग करत आपण पोहोचलेलो आहे घराजवळ. आता घराच्या इकडनं आपल्याला पडतो एकदम खंडाळा घाट कधी बघितलेला आहे या तुम्हाला दाखवतो. एकदम असा चढा नाही ना, वांग एकदम बघा असा एकदम अंधारात. मग नंतर आपल्या बिल्डिंगच्या कडे आपण टर्न मारलेला आहे आणि बिल्डिंगच्या खाली गेल्यानंतर एकदम आरामशीर जाऊन गाडीत थांबवलेले. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. हर हर महादेव.